Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 6th standard, today we are going to learn eco-friendly celebrations. Pointers. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इको-फ्रेंडली सेलिब्रेशन्स या लेसनवर आधारित जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत, जे काही प्रश्न आलेले आहेत, या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. ॲक्टिव्हिटी नंबर 1, गेस द मिनिंग ऑफ. पुढील शब्दांचे अर्थ काय असतील त्याचा अंदाज करायचा आहे. आता पहिला वर्ड आहे अमेझिंग. अमेझिंग मीन्स व्हेरी सरप्रायझिंग आणि त्याचा मराठीत अर्थ होतो आश्चर्यकारक. सेकंड वर्ड आहे सेलिब्रेटेड. सेलिब्रेटेड मीन्स एन्जॉयड अ स्पेशल इव्हेंट ऑर अ फेस्टिवल, मीन्स साजरा केला. थर्ड वर्ड आहे क्रॅकर्स. क्रॅकर्स मीन्स स्मॉल फायरवर्क्स दॅट एक्सप्लोड विथ अ लाऊड नॉईज आणि त्याचा मराठीत अर्थ होतो फटाके. फोर्थ वर्ड आहे पेपर लँटर्न. मीन्स अ लँटर्न मेड ऑफ पेपर आणि मराठीत अर्थ आहे कागदाने तयार केलेला कंदील. अशा प्रकारे हे जे काही वर्ड्स आहे तर त्याचे मिनिंग्स, त्याचे अर्थ आपण लिहू शकतो. ॲक्टिव्हिटी नंबर 2, लिस्ट द इम्पॉर्टंट पॉईंट्स फ्रॉम ईच पॅराग्राफ ऑफ द लेटर. पत्रातील प्रत्येक परिच्छेदातील महत्त्वाच्या मुद्द्यांची यादी करायची आहे. आता पहिला जो पॅराग्राफ आहे, पॅराग्राफ नंबर 1, सेलिब्रेशन ऑफ इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका, हे या पॅराग्राफमध्ये आलेलं आहे. आता सेकंड पॅराग्राफमध्ये काय आलेलं आहे, प्लॅनिंग ऑफ इको फ्रेंडली दिवाळी विदाउट क्रॅकर्स अँड एन्जॉईंग ट्रॅडिशनल स्नॅक्स. थर्ड पॅराग्राफमध्ये काय आलेलं आहे, प्रिपरेशन ऑफ अ पेपर लँटर्न अँड मेकिंग अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड. फोर्थ पॅराग्राफमध्ये काय आलेलं आहे, इन्व्हिटेशन टू कझन टू कम टू इंडिया. फिफ्थ पॅराग्राफमध्ये काय आलेलं आहे, सेलिब्रेशन ऑफ थँक्स गिव्हिंग अँड हॅलोईन इन द US. आणि 6 नंबरच्या पॅराग्राफमध्ये काय आलेलं आहे, रिगार्ड्स अँड लव. अशा प्रकारे परिच्छेदातील महत्त्वाच्या मुद्द्यांची आपणास यादी करावयाची आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 3, लिस्ट द फेस्टिवल्स वी सेलिब्रेट, एनी 5 अँड द इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ दिअर सेलिब्रेशन्स. आपण साजरे करीत असलेल्या कोणत्याही 5 सणांची यादी तयार करायची आहे आणि त्यांच्या उत्सवातील महत्त्वाचे भाग जे आहेत तर ते आपणास लिहावयाचे आहेत. आता पहिला फेस्टिवल आहे गणेश उत्सव. आता यामधील महत्त्वाचे भाग आहेत ब्रिंगिंग ऑफ गणेश आयडॉल ॲट होम, पूजा अँड आरतीज, प्रिपरेशन्स ऑफ मोदक्स, सेलिब्रेशन्स कंटिन्यूज फॉर 5 or 10 days, गौरी पूजा, immersion of Ganesh idol in lakes, rivers and seas, etc. नेक्स्ट फेस्टिवल आहे होली. सेलिब्रेटेड ऑन फाल्गुन पौर्णिमा. स्टँड अ सिल्क कॉटन ट्री, अरेंज फायरवूड and dry grass, hay around it. At night set fire to it. People worship fire and offer flowers and coconuts. The next day people splash color and colored water on one another. Lots of fun and enjoy during this Ranga Panchami. नेक्स्ट फेस्टिवल आहे रक्षाबंधन. रक्षाबंधन शोज द बॉन्ड ऑफ लव अँड अफेक्शन बिटवीन ब्रदर अँड सिस्टर. दिस फेस्टिवल इज सेलिब्रेटेड बाय सिस्टर्स टाईंग अ राखी ऑन द राईट रिस्ट ऑफ देअर ब्रदर्स. राखी इज द साइन ऑफ प्रोटेक्शन दॅट द ब्रदर प्रॉमिसेस टुवर्ड्स हिज सिस्टर. आफ्टर टाईंग द राखी, द ब्रदर युजली gives his sister money or gifts. नेक्स्ट फेस्टिवल आहे दशेरा.
According to Hindu mythology, on this day Lord Rama killed the evil demon Ravan. This festival depicts victory of good over evil. In North India, Ram Leela is performed for 10 days. The statue of 10-headed Ravana are burned to celebrate the victory of good over evil. Next festival आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा is celebrated on the first day of Hindu month of Chaitra and it is celebrated as a New Year's Day. Traditionally, a paste of neem leaves, cumin seeds, jaggery and salt is eaten on this day. A gudi is raised to invite prosperity and good luck into the houses. अशा प्रकारे 5 सण जे आहे तर त्या सणांचे महत्त्वाचे भाग आपणास लिहावायचे आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 4, क्विज द टीचर ॲज शोन ऑन पेज नंबर 40. पान नंबर 40 वर दाखवल्याप्रमाणे शिक्षकांना प्रश्न विचारायचे आहे. यू मे ॲड द फॉलोइंग क्वेश्चन टू युअर क्विज आणि तुमच्या त्या प्रश्नमंजुषेमध्ये तुम्ही खालील प्रश्नांचा त्यामध्ये समावेश करू शकता. आता फॉर एक्झाम्पल, हाऊ डू यू से कंदील इन इंग्लिश? इंग्लिशमध्ये कंदिलाला काय म्हणणार? हाऊ डू यू से दिवा इन इंग्लिश? त्याचं आन्सर कंदील मीन्स लँटर्न अँड दिवा मीन्स लॅम्प. हे नमुना क्वेश्चन्स आणि उत्तर आहेत. आपण अशाच प्रकारचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स तयार करायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन ब्युटिफुल अँड हँडसम? त्याचा आन्सर, वी यूज हँडसम विथ बॉय अँड ब्युटिफुल विथ गर्ल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट्स द अपोजिट ऑफ स्ट्रॉंग अँड स्मॉल? त्याचा आन्सर, द अपोजिट ऑफ स्ट्रॉंग इज वीक अँड अपोजिट ऑफ वीक इज स्मॉल. अशा प्रकारचे क्वेश्चन्स जे आहेत तर ते आपणास शिक्षकांना विचारायची आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 5, डिस्कस द फॉलोइंग. खालील गोष्टींवरती चर्चा करायची आहे. त्यामध्ये ए आहे, विच फेस्टिवल डू यू सेलिब्रेटेड ऑन अ लार्ज स्केल? कोणते सण तुम्ही मोठ्या प्रमाणात साजरे करता? त्याचा आन्सर म्हणजे यावरती चर्चा करायची आहे. या ठिकाणी नमुना उत्तर दिलेलं आहे, वी सेलिब्रेट दिवाळी, होली, गणेश उत्सव, दशेरा ऑन अ लार्ज स्केल. आता क्वेश्चन बी आहे, चूज एनी वन फेस्टिवल अँड डिसाइड विच पार्ट ऑफ द फेस्टिवल आर इको फ्रेंडली अँड विच आर नॉट इको फ्रेंडली. आता कोणताही एक सण किंवा उत्सव निवडायचा आहे आणि त्यातील कोणता भाग पर्यावरण पोषक आहे म्हणजे इको फ्रेंडली आहे आणि कोणता पर्यावरण पोषक नाही हे ठरवायचं आहे. आता त्याचं मॉडेल आन्सर आहे. तुमचं उत्तर यापेक्षा वेगळं येऊ शकतं. आन्सर आहे, होली इज द फेस्टिवल ऑफ कलर्स. व्हेन वी यूज नॅचरल कलर्स वी सेलिब्रेट इको फ्रेंडली. दॅट मीन्स इट हॅज नो हार्म टू द एन्व्हायरमेंट. इट इज गुड फॉर नेचर as well as human beings. When we use artificial colors, for example chemicals, then we disturb the environment. It is harmful to all of us. अशा प्रकारे डिस्कशन चर्चा जी आहे तर ती करायची आहे. त्यानंतर डिस्कशनसाठी क्वेश्चन आहे सी, व्हॉट कॅन वी डू टू सेलिब्रेट फेस्टिवल इन इको फ्रेंडली वे? पर्यावरण पोषक पद्धतीने आपले सण साजरे करण्याकरिता आपण काय करू शकतो? त्याचं नमुना उत्तर आहे म्हणजे आपण चर्चा करायची आहे. या ठिकाणी नमुना उत्तर दिलेलं आहे, इको फ्रेंडली मीन्स नॉट हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट. वी कॅन सेलिब्रेट फेस्टिवल्स इको फ्रेंडली बाय व्हेरियस वेज. वी कॅन मेक पीपल अवेअर ऑफ अबाउट these festivals. On Holi, we can appeal people to use natural colors. We can celebrate Diwali without crackers. Activity number 6. Think of a modern festival and new ways of celebrating it. For example, a reading festival. आधुनिक सणांचा किंवा उत्सवांचा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे आणि ते साजरा
करण्याकरिता नवीन पद्धतीचा विचार जो आहे तर तो करायचा आहे. या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे अ रीडिंग फेस्टिवल. म्हणजे आधुनिक सण आपण साजरे कशा प्रकारे करू शकतो. आता या ठिकाणी हाऊ टू सेलिब्रेट इट इन अ न्यू वे, नवीन पद्धतीने ते कसे साजरे करायचे. अरेंज रीडिंग फॉर फन अँड नॉलेज प्रोग्राम्स. कलेक्ट गुड बुक्स फॉर रीडिंग. रीड लाऊडली पोएम्स, स्टोरीज, travelogues, biographies, etc. or their parts before students. People stress on the importance of reading. Exhibit good and a variety of books, magazines, etc. Encourage mobile library. आता अ हेल्पिंग फेस्टिवल, तशाच प्रकारचा एक सण, मदत करण्याचा सण म्हणूया आपण, उत्सव म्हणूया. ऑन दी डे पीपल हेल्प इच अदर. धिस फेस्टिवल युनाइट्स वन अँड ऑल. सम पीपल व्हिजिट ऑर्फनेज अँड हेल्प दोज चिल्ड्रेन. सम ऑफर्स फूड अँड ग्रेन्स टू द नीडी पीपल. इट इज सेड दॅट हेल्पिंग हँड्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन टॉकिंग लिप्स. ॲक्टिव्हिटी नंबर 7. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. पुढील वाक्य जे आहेत तर ते वाचायचे आहेत. वी आर गोइंग टू मेक अ ब्युटिफुल पेपर लँटर्न ॲट होम. आय एम गोइंग टू मेक अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड. नोट दॅट द फ्रेजेस वी आर गोइंग टू, आय एम गोइंग टू शोज फ्युचर प्लॅन्स. आता वी आर गोइंग टू आणि आय एम गोइंग टू हे जे वाक्य आहेत तर ते फ्युचर प्लॅन्स सांगता आहेत, भविष्यातील आपली योजना सांगता आहेत. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस मिनिंगफुली. आता खालील वाक्य अर्थपूर्ण रीतीने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आता पहिलं सेंटेन्स आहे आवर टीचर इज गोइंग टू रिटायर सून. सेकंड सेंटेन्स आहे माय फादर इज गोइंग टू ब्रिंग अ कार. आणि नेक्स्ट सेंटेन्स आहे माय ग्रँडमदर इज गोइंग टू टेल अ स्टोरी. अशा प्रकारे हे सेंटेन्सेस आपणास पूर्ण करावायचे आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 8. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड कझन युझिंग द फॉलोइंग फॉर्मॅट. पुढील आराखडा वापरून तुमच्या मित्राला किंवा चुलत भावाला पत्र लिहायचं आहे. आता आपणास स्क्रीनवर दिसत असणाऱ्या फॉर्मॅटमध्ये आपल्या मित्राला किंवा चुलत भावाला पत्र लिहायचं आहे. एक नमुना पत्र जे आहे तर ते आपण बघणार आहोत. बघा, डेट 21 नोव्हेंबर 2021. प्लेस नाशिक. माय डिअर सचिन. हाय, हॅलो, थँक्स फॉर युअर लेटर. आय रिसिव्ड युअर लेटर. इट वॉज नाईस टू नो दॅट यू हॅव ओन the inter-class cricket final. Please tell me about the exciting moments of the match. We are planning to visit an orphanage here. We are also going to give the orphans new clothes and sweets. You know my friends Ronak and Mitali. They are going to join my singing class. When you come here, we will visit some interesting places in Nashik. How are Kaka and Kaki? Give my regards to them and love to Chotu and Bubbly. Yours lovingly, Rahul. अशा प्रकारे हे पत्र जे आहे तर ते लिहायचं आहे. Thanks for visiting to our channel. Please like, share and subscribe our channel.